नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत. राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून अर्थात 3 मार्च पासून सुरू होणार असून 23 मार्च पर्यंत हे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालणार आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक मुद्द्यांवरून विधिमंडळात खडाजंगी होण्याची शक्यता आहे. कोणत्या मुद्द्यांवरून विधिमंडळाचं कामकाज तापू शकतं पाहूया टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्टमधून. 3 मार्च ते 23 मार्च दरम्यान राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू राहणार असून 10 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार हे 11व्यांदा राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडक्या बहिणींना अपात्र ठरवणे, धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा तसेच स्वारगेट प्रकरणावरूनही विधिमंडळ कामकाज तापण्याची शक्यता असून महायुती सरकारचं हे पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. दरम्यान या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.